नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी पनीर पराठे। जर आपल्याला जास्त दिवसाचा उपवास असेल म्हणजेच की श्रावणी किंवा नवरात्र ह्या दिवसांमध्ये रोजच शाबू किंवा भगर खाऊन माणसाला कंटाळा येतो आणि खावेसे वाटत नाही, मग अशा वेळेस असे वेगळे काहीतरी ट्राय केले तर आपल्याला खावेसे वाटते। मग नक्कीच एकदा करून बघा हे पनीर पराठे। पनीर पराठे करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी शाबू भाजून घ्यायचा आहे। शाबूचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे, जास्त देखील लाल करायचा नाही। त्यानंतर आपण येथे पनीर किसून घेणार आहोत, तोपर्यंत आपला शाबू गार होत आहे। पनीर किसून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हिरवी मिरची घालणार आहेत, त्याचबरोबर 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे। तुमच्यामध्ये जर चालत असेल तर जिरे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घातली तरी देखील चालते। आता हे मिश्रण आपण हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। हे झाले आपले पराठ्यामध्ये भरण्याचे सारण। तोपर्यंत आपला शाबू गार झालेला आहे। गार झालेला शाबू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, अगदी बारीक पिठासारखा वाटून घ्यायचा आहे। 2 मध्यम आकाराची उकडलेली बटाटे घ्यायचे आहेत, ते आपल्याला अशा प्रकारे बारक्या चाळणीवर खिसून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि जे आपण पीठ केले होते ते देखील घालणार आहोत। त्याचबरोबर थोडेसे भगरीचे पीठ जर घरात असेल ते देखील घालावे, नसले तरी देखील चालते। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, हिरवी मिरची चवीनुसार घालायची आहे, कारण आपण ती सारणामध्ये देखील घातलेली आहे। यामध्ये कोथिंबीर किंवा जिरे ऑप्शनल आहे, तुमच्या इथे चालत असतील तर घाला। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे, जास्त पातळही करायचे नाही आणि फार घट्टही ठेवायचे नाही, अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे। आता हे पीठ अर्धा तास तरी असे झाकून ठेवून द्यायचे आहे, म्हणजे त्यातील शाबू आणि भगर चांगली भिजले जाईल। अर्धा तासानंतर आपल्याला अशा प्रकारे छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करायची आहे। ही पारी करताना चिरल्या जाते, त्यामुळे व्यवस्थित हाताने दाबून दाबून ती करून घ्यायची आहे। पारी करायच्या आधी हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे, म्हणजे पीठ आपल्या हाताला जास्त चिटकले जात नाही। पारी व्यवस्थित मोठे झाले असे वाटले की आपण यामध्ये सारण भरणार आहोत। सारण भरून ते आपण मोदक बंद करतो त्याप्रमाणे आधी बंद करून घ्यायचे आहे, नंतर तिला हळूहळू गोल आकार देऊन मग थोडेसे दाबून घ्यायचे आहे आणि हातावरच थोडी आधीचे आपल्या पराठा वाळवून घ्यायचा आहे। हे करत असताना अगदी हळूवारपणे करायचे आहे, कारण आपले पीठ फाटले जाऊन सारण बाहेर निघू शकते। मी हा व्हिडिओ फास्ट केल्यामुळे तुम्हाला ते फास्ट दिसत असेल, परंतु ते खूप हळूवारपणे करायचे आहे। त्यानंतर 2 प्लॅस्टिकचे कागद घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला दोन्ही पेपरला छान तेल लावून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 इंचामध्ये आपल्याला जो आपण उंडा करून घेतला आहे तो ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचे, जास्त फास्ट करायचे नाही किंवा जास्त जोर देखील लावायचा नाही। अशा प्रकारे फिरवून फिरवून हळूवारपणे आपला पराठा पूर्ण लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवर नॉनस्टिक पॅन किंवा तवा ठेवून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित तापला की त्यावर थोडेसे तेल घालायचे आणि प्लास्टिक पेपरवर लाटलेला पराठा हळूवारपणे काढून आपल्याला पॅनमध्ये घालायचा आहे। पॅनमध्ये पराठा घातल्यानंतर कडेने थोडेसे तेल सोडायचे आणि पराठा झाकून ठेवायचा। एक बाजूने भाजला की आपण परत एकदा बाजू पलटून 1 चमचाभर तेल ओतून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा एकदा झाकून ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे पलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एक पराठा भाजेपर्यंत आपल्याला दुसऱ्या पराठ्याची तयारी करून तो देखील लाटून घ्यायचा आहे। हा पराठा काढला की लागलीच तो पराठा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व पराठे करून घ्यायचे। पराठ्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवली की फार छान लागते, किंवा हा पराठा आपण दह्यासोबत देखील खाऊ शकतो। हा उपवासाचा पनीर पराठा एकदा नक्कीच घरी करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच हा पराठा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।